नमस्कार, मैं योगिनी। सच का आईना दिखाने वाले इंडिया 18 टीवी न्यूज में आपका स्वागत। आइए देखते हैं आज की कुछ खास खबर। दिवाली के शुभ अवसर पर भाजपा व्यापारी अघाड़ी ठाणे जिला अध्यक्ष यशवंत सोरेन ने समस्त नागरिकों, व्यापारियों और प्रदेशवासियों को दिवाली की हार्दिक शुभकामनाएं दी। यशवंत सोरेन ने कहा, व्यापार जगत समाज की आर्थिक रीढ़ है और दिवाली के अवसर पर सभी व्यापारी भाई एकता और प्रगति की भावना से काम करें। उन्होंने सभी से अपील की है कि दिवाली का पर्व पर्यावरण स्नेही और सामाजिक सौहार्द के साथ मनाई जाए। ओम साई प्रतिष्ठान वालशीन, भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीण तसेच माझ्या सोरे परिवारातर्फे मी सर्व देशवासियांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। ही दीपावली सर्वांना सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जावो अशी लक्ष्मी मातेचरणी प्रार्थना करतो। आज नरक चतुर्दशी आहे, तशी दीपावलीला 2 दिवस झाले चालू झालेली आहे। दीपावली म्हटलं तर फटाक्यांची आतिषबाजी असते। ज्या आपण आनंदाने फटाके फोडतो, परंतु त्याच्यात एक प्रदूषणाचाही भाग आहे। त्यासाठी पर्यावरणाला पोषक अशी दिवाळी करण्याचा आपण प्रयत्न करा, कारण आपण फटाके फोडत असताना खूपच दूषित असं वातावरण होतं आणि त्याच्यामुळे प्रत्येक माणसाला त्रास होतो। तर अशा प्रकारे आपल्या रूढी, आपल्या परंपरा आपण जोपासल्याच पाहिजे, परंतु तरी पण आपण एक पर्यावरणाला पोषक अशी दिवाळी साजरी करून कुणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या। तसेच फटाके फोडताना आपण वृद्ध असतील किंवा लहान पोरं असतील यांची काळजी घ्या, कारण लहान पोरांना काही कळत नाही, तर ते फटाके फोडायला जाताना कुणाच्या हाताला दुखापत होऊ शकतो, कुणाचा डोळा जाऊ शकतो। तर अशा प्रकारचं कुठलाही वाईट कृत्य होणार नाही किंवा कुठलाही दुष्परिणाम होणार नाही याची आपण काळजी घ्या, कारण ज्या आनंदाने, ज्या उत्साहाने आपण हा सण साजरा करतो त्याला कुठेतरी दुःखाचे गालबोट लागणार नाही याची आपण काळजी घ्या। तसा विचार केला तर दीपावलीमध्ये सर्वात पवित्र असा सण म्हणून भाऊबीज आहे। भाऊ बहिणीच्या एक अटूट पवित्र नात्याचं ते एक बंधन आहे। खरोखरच जर विचार केला तर सगळ्यात जवळचं नातं म्हणजे भाऊ बहिणीचं नातं, परंतु आताच्या काही काळात जमिनीच्या वादातून भाऊ आणि बहिणीमध्ये कटुता निर्माण होत आहे। त्या नात्यामध्ये कुठेतरी फूट पडलेली आहे। तर मी भाऊ असेल, बहीण असेल, सर्वच भाऊ बहिणींना विनंती करतो की छोट्याशा कारणासाठी आपलं पवित्र नातं तोडू नका। जमिनीच्या वादातून जे आज प्रकरण घडत आहेत, मी एकच विनंती करतो की दोघांनी सामंजस्यपणाने एकत्र बसून त्याच्यातून कशी वाट निघेल यासाठी एकत्र बसून चर्चा केली पाहिजे आणि जे आपलं पवित्र नातं आहे ते तसंच पवित्र राहिलं पाहिजे। त्याच्यात कधीही कटुता निर्माण होऊ नये यासाठी आपण दोघांनीही कुठेतरी एकमेकाशी सल्ला मसलत करून आणि त्या गोष्टीवर विचार विनिमय करून आपण ते भाऊ बहिणीमध्ये भांडण होऊ नये यासाठी आपण काळजी घ्या। कारण मी परत सांगतो की भाऊ बहिणीच्या सारखं पवित्र नातं या जगात नाही। त्याच्यामुळे अशा सगळ्याच छोट्याशा जमिनीच्या वादातून असं नातं तोडू नका। दिवाळीसाठी आज आपण पाहत आहोत की मला वाटतं आज मोदीजी हे नेव्हीच्या गार्डना भेटायला गेलेले आहेत, म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारे आपला देश प्रगती पथावर आहे। जीएसटीच्या माध्यमातून त्यांनी आता एक चांगली सगळ्यांना म्हणजे मनमोहक अशी सूट दिलेली आहे आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आणि आनंदाने, उत्साहाने लोक भरमसाठ खरेदी करत आहेत। तर अशाच प्रकारचा आपला देश प्रगतीपथावर जावो, सगळ्यांनी सुखाने, सगळ्यांना सुख समृद्धी मिळावी अशी प्रार्थना करतो। मी पुन्हा एकदा सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। तो ये है आज की खास खबरें। ऐसे ही न्यूज देखने के लिए हमारे साथ जुड़े रहिए और हमारे चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन जरूर प्रेस करें। तब तक के लिए धन्यवाद।